हॅलो हॅलो. धन्यवाद जयवंतजी पाटील. पुन्हा एकदा सर्व केडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत. मित्र आपण पुन्हा एकदा जातो मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये रंगतो हा सामना. एका बाजूला आपण पाहतो वीर आणि दापोडी संघ. काय कमालीचा खेळ देखील आज दापोडी संघात देखील या स्पर्धेमधून केलेले आहेत. एका बाजूला पाहतोय जय हनुमान गोवे हा संघ. बघा एंड बॅक टू नाऊन क्रिकेट. ऑन द टॉस अँड फास्ट इलेक्टेड फील्ड पास. नाणेफेक दोन संघांमधून झाली. नाणेफेकीचा कौल लागतोय. जनमन गोवे संघाच्या बाजूने प्रथम स्वीकारलं जातं. क्षेत्ररक्षण आमंत्रित केले जाते या ठिकाणी खास करून वीर तानाजी दापोडे संघाला फलंदाजीसाठी. तर सलामी जोडी देखील राणीच्या गटारात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. वीर तानाजी दापोडे संघाची राजू आणि कुंदन. तर सलामी गोलंदाज आपण पाहतोय जनमन गोवे संघाचा उल्हास. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटक करतो तो गोलंदाज उल्हास. बघा आमचे प्रेक्षक किंवा खेळाडू जे स्मशानभूमीचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी कोणाच्या जर गाड्या असतील तर प्लीज त्या वाहन चालकांना विनंती असेल त्या ठिकाणी आपण गाड्या तिथनं काढायच्या आहेत आणि आपल्या गाड्या आपण पार्किंग झोनमध्ये रवाना करायचं आहे. मला वाटतं काल्हेर गावामध्ये कुठेतरी एक मयत झालेलं आहे. स्मशानभूमीचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याकडून कुठच्या गाड्या असतील ते प्लीज आपण बाजूला करायचे आहेत. अतिशय चांगला फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहू. चेंडू सुंदर स्पंज केलं होतं. चेंडू पॉईंट सीमाच्या ट्रॅव्हल होतो. मार्ग असतो खाली क्षेत्रामधून चेंडू जातोय सीमा बाहेर चौकार. अतिशय कमालीचा फटका देखील आपण पाहिला होता. फलंदाज राजूच्या बॅट मधून ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकफुटला जातो. चेंडूला सुंदरसा स्वेकट केला होता आणि चेंडू पॉईंट सीमा रेषेकडे ट्रॅव्हल झाला होता. मार्गस्थ झाला होता. या चौकारानं राजू देखील स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या होती बिनबाद 4. आज वीर आणि दापोडे संघाने देखील या स्पर्धेमधून कमालीची कामगिरी केली आहे. कुल कॅप्टन चिंतामण पाटील यांच्या नेतृत्वात तालुका क्रिकेट संघ सध्या तरी अतिशय जबरदस्त कामगिरी करतोय. अतिशय चांगला फटका राजूच्या बॅट मधून ऑन साइडचा फटका आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट मिडीव कडला जातो. एक धावगणीची संधी प्राप्त होते राजू याला. एक धावणी वीर आणि दापोडे संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 5. यानंतर बांद्र्यामूर्ती काल्हेर संघाचा कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. बांद्र्यामूर्ती काल्हेर संघाचा कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. यानंतर तुमचा सामना असेल विजेता संघासोबत. थोडासा मिस टाइम फटका. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक दक्ष यस वेल जज कॅच आपण पाहतोय. शॉर्ट मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. लँड झाला होता आणि कुठल्या प्रकारची चूक न करता अप्रतिम उत्कृष्ट चेंडूला कलेक्ट केलं गेलं होतं आणि महत्वाचा पहिला फलंदाज कुंदन हा बाद होतोय. पलीवर चेंडूला सुंदर साऊंडरीचा फटका घेण्याचा प्रयत्न होता मात्र फटका फसतोय. थोडासा मिस टाइम फटका आपण पाहिला कुंदनीच्या बॅट मधून. दक्ष क्षेत्ररक्षक देखील पाहिलं होतं. शॉर्ट डाऊनला कुठल्या प्रकारची चूक झाली नाहीये. अतिशय अप्रतिम वेल जज कॅच. नेक्स्ट बॅट्समन ज्ञानदेव. मागच्या सामन्यामध्ये ज्ञानदेव कमालीची फलंदाजी या स्पर्धेमधून केली होती. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज तो मार्ग 55 क्रॉस करतोय उल्हास. अतिशय चांगला चेंडू फोलेनचा चेंडू.
सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली ती परिपूर्ण बीट होताना फलंदाजाला देखील आपण पाहिलं होतं. चेंडू पायावर आदळतो, लेग बायचा इशारा पंचांचा, तो एक धावेचा निर्बाळ एकदम संख्या धावसंख्या 6 वर पोहोचते. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल न्यू बॅट्समन न्यू बॅटल ज्ञानदेव याला. ज्ञानदेव हा देखील संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड फलंदाज आहे. वीर आणि दापोडे संघातील मधल्या फळीतील एक अति उत्कृष्ट फलंदाज आहे. उल्हास लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतोय. अतिशय चांगला फाटका चेंडू बॅटच्या आऊटसाठी एज घेतोय. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता. फलंदाज ज्ञानदेवच्या बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनला गेला होता. इनफिल्ड मधून देखील संजूच्या माध्यमातून चांगले शतरक्षण झालं होतं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावाने संघात धावसंख्या एकीने पुढे सकते. धावसंख्या होती ती 1-7. थोडीशी संत सुरुवात आपण पाहतोय. पहिल्या षटकारामधून साजेशी कामगिरी धावपटकावर दिसत नाही. बीरता आणि दापोड संघाची सर्वात महत्वाचा फलंदाजी बाद झालेली कुंदन. धावसंख्या फक्त आणि फक्त 7. संत सुरुवात आहे. थोडीशी निगेटिव्ह सुरुवात आपण पाहतो. वीरता आणि दापोडे संघाची नाणेफेक हरल्यानंतर संघ प्रथम करतो फलंदाजी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज दिलीप. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज दिलीप. लेफ्ट नोटचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी फलंदाज ज्ञानदेवला. अतिशय चांगला फाट चेंडू एक थोडंसं दुरवून खेळण्याचा प्रयत्न, लांबून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. फलंदाज ज्ञानदेवचा चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट चेंडू जातोय. धावसंख्या असते रे ती फक्त आणि फक्त 7. षटक क्रमांक दुसरं दिलीप याच्या माध्यमातून. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप सज्ज होतो. पंचांना क्रॉस करतोय. लेफ्ट हँड ओव्हरचा मारा. स्ट्राईक रोटेट करतोय. बॅट्समन अँड बॅटल ज्ञानदेव. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. एक्सप्रेस पद्धतीने वेगवान चेंडू. हलकाचा अपील मात्र पंच देखील संमत नाहीयेत. चला पंचांना देखील आपण प्रेशर वाईज करू शकत नाहीये. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नव्हता. हलकासा अपील देखील आपण त्या पाहिला होता. अपिलामध्ये जल्लोष जास्त आणि मला वाटतं विश्वास थोडासा कमी. बघा पंच देखील पंच या ठिकाणी आमचे दोन्ही पंच डिस्कस करताना फलंदाज सेफ आहे. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. फलंदाज ज्ञानदेवला सलग दुसरा चेंडू देखील त्याच्या बॅटमधून निर्धाव जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप. आता मात्र चेंडू थोडस हलक्यात बॅट कट केले. चेंडू थर्डमॅनला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. यास 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 9. सज्ज होतोय गोलंदाज दिलीप. अतिशय चांगला चेंडू. एक्सप्रेस पद्धती चेंडूचा वेगवान चेंडूचा पडल्यानंतर सपकन निघून जातोय फलंदाज ज्ञानदेवला. मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील आता मात्र चेंडूवर मोठा फाटका. चेंडू हवेमध्ये मस्तक के ऊपर से दस्तक देती हुई गेंद. कमालीचा फाटका. चेंडूचा बेट केला. स्वतः देखील सेट झाला. काय कमालीचा फाटका देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फाटका. चेंडूची उपलब्ध करायची. जुन्या चेंडूची उपलब्ध करायची. मॅच बॉल आलेला आहे.
मस्तक के ऊपर से दस्तक देती हुई गेंद, कमालीचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, ज्या फटक्याची नितांत गरज देखील होती. वीर तानी दापोडे संघाला तोच फटका आपण नंदेबेच्या बॅट मधून पाहिला. संघात धावसंख्या साने पुढे सकते ती 15. बघा दोन्ही संघांसाठी हा सामना देखील फार महत्वाचा आहे, कारण जो संघ या सामन्यामधून विजय संपादित करेल तो एक दिवसाचा आजच्या दिवसाचा विजेता संघ असेल. अतिशय चांगला फटका, बॅकफुटवर जाऊन चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला जातं, चेंडू कव्हरला जातोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यास 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या दोन्ही पुढे सकते ती 17. षटक क्रमांक दुसरं. हॅलो, तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांगितलं तिसरं गोलंदाज संजय येतोय. पहिल्या 12 चेंडूचा आपण विचार केला तर 17 धावा आलेले आहेत. उर्वरित 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बघूया 12 चेंडूमध्ये हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज संजू तिसऱ्या षटकात आलतोय. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडूची लाईन रीड करता आली होती, परंतु बीट होताना फलंदाज राजू याचं फर्निचर देखील या ठिकाणी बिघडतंय. कमालीचा चेंडू होता संजू याचा. एक ब्लॉक होलमध्ये चेंडू होता आणि परिपूर्ण बीट होताना आपण पाहिलं होतं फलंदाज राजू याला. नेक्स्ट बॅट्समन जातोय नितीन. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून सध्या युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आणि ते प्रेक्षकांमधून खास करून भिवंडी क्रिकेट हाऊस संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत आणि विजय स्पोर्ट खानपे संघाचे कॅप्टन कुल कॅप्टन जितू पाटील यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद जितू. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता, आम्हाला देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून लाईक करता. नेक्स्ट बॅट्समन जातोय नितीन. विजय स्पोर्ट्स खानपे संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू श्रीयुत विजेंद्र पाटील यांनी देखील स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद विजेंद्र. सध्या आपण देखील युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला आपण लाईक करता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संजय. खोलवर टाकला चेंडू, हलक्यात बॅट फक्त चेंडू डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस, 2 धावा देखील सहजगत्या कंप्लीट करतोय नितीन स्वतःचा अकाउंट ओपन करतो. या 2 धावांनी संघात धावसंख्या देखील 2 धावांनी पुढे संख्या धावसंख्या होती ती 19. षटक क्रमांक तिसरा, 2 बाद 19. बघा दोन्ही संघांनी नामी संधी आहे, कारण या स्पर्धेमध्ये जो संघ विजय संपादित करेल तो संघ आजच्या दिवसाचा विजेता असेल. निश्चितच एक ट्रॉफीचा हकदार.
आता मात्र एक चमचा थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक अमांतर दाबडी संघाची धावसंख्या एकदम पुढे सकते ती 20. वीर ताणे दापोडे संघातील सर्वात बिन्नीची जोडी आता मैदानामध्ये आपण पाहतोय नितीन आणि ज्ञानदेव. पुन्हा एकदा फुल यांचा चेंडू अतिशय चांगला फाटका, चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. मात्र 2 धावा सहजगत्या कंप्लीट केल्या जातील का? यस, 2 धावा कंप्लीट. 2 धावा संख्या धावसंख्या 22 वर पोहोचते. बघा सामन्यामध्ये जर चांगलं आव्हान द्यायचं असेल तर 40 ते 45 धावा निश्चित एक चांगलं आव्हान असेल. मात्र या धावा करण्यासाठी आता मात्र वीर ताणे दापोडे संघाला थोडासा उठाव करावा लागेल, फटकेबाजीला प्रारंभ करावा लागेल. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हाय लाईट क्रिकेट खेळावं लागेल. अतिशय चांगला फटका, आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतो. चेंडू कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस, सहजगत्या पुन्हा एकदा 2 धावा करण्याची संधी, नामी संधी प्राप्त होते. फलंदाज नितीन याला 2 धावा संघात धावसंख्या 24 वर पोहोचते. तिसरे षटक प्रगती पथावर धावसंख्या 2/24. अजूनही उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया 8 चेंडूमधून वीर ताणे दापोडे संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत 24 धावा धावपाट करावेत. तिसरे षटक प्रगती पथावर आहे. अजून येणार 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडूला पुलचा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दक्ष. यास थोडासा अपटेकर पद्धतीत चेंडू होता. फलंदाज सफल झाला. ऑन साइडचा फटका देखील चांगला होता. प्लेसमेंट मात्र चांगलं म्हणता येणार आणि चेंडू मिड विकेटला जातो आणि आउटफील्ड मध्ये आपण पाहिलं कमालीचा झेल कलेक्ट केला जातो. दिलीपच्या माध्यमातून महत्वाचा फलंदाज देखील याने बाद होतोय नितीन. चेंडूला पुल केलं होतं. फटक्यामध्ये कुठेतरी थोडीशी ताकद जोगता आली नव्हती. नितीन याला क्लिअर करू शकला नाहीये मिड विकेट सीमारेषा आणि आउटफील्ड मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला गेला आणि महत्वाचा फलंदाज वीर ताणे दापोडे संघाचा बाद होतोय नितीन. नेक्स्ट नो बॅट्समन जातोय संघाचा कुल कॅप्टन चिंतामण. अगेन्स्ट गोलंदाज संजू. अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता फलंदाज ज्ञानदेवीच्या बॅटमधून. सौंदर्याच्या अंदाजे चेंडू खेळून काढला होता. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकारने संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 28. चौकारने थोडंसं कमबॅक करताना आपण वीर ताणे दापोडे संघाला पाहतोय. बघा पुन्हा एकदा सांगू इच्छितो हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय फार महत्वाचा आहे. कारण या सामन्यामधून संघ विजय संपादित करेल तो एका ट्रॉफीचा एकदार एक दिवसाचा विजेता संघ असेल. तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अंतिम धावसंख्या होती 28. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पत्र गोलंदाज चंदू.
चेंडूला खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज दिलीप याचं. चिंतामणीच्या बॅटमधून सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट फटका. कॅप्टन इनिंग खेळताना चिंतामणी पाटील आपण पाहतो थोडासा आपटेकर मध्ये चेंडू तो ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर आपण पाहिला. चेंडू मिडवी सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकारानं स्वतःचा आकडा ओपन करतो. संख्या धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सकते 32. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या 32. अजून उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज चंदू. पुन्हा एकदा ऑन साईडचा फटका आपण पाहतो. चेंडू डीपला येतो. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो का बघा. नाही. एकच धाव. धावसंख्या 33. डबल 3 33. लॉस ऑफ लास्ट और प्रोग्रेस. अतिशय चांगला चेंडू तिसऱ्या रूपाने चेंडू सुंदर ऑन साईडचा फटका देखील पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल. 2 धावा कंप्लीट. फलंदाज नंदिवेच्या बॅटमधून सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट फटका आपण देखील पाहिला. पुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील सुरेख सुंदर आपण पाहिला. 2 धावा मिळतील. धावसंख्या 35 वर पोहोचते. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 35 बघा 40 प्लस 40 धावा जर क्रॉस झाले तर निश्चित एक चांगलं आव्हान असेल. कमालीचा फटका आहे. झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. मात्र एकच धाव. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण कुठेतरी संघाच्या देखील चांगले धावा वाचवले गेले. राजू याच्या माध्यमातून सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. फटका देखील उत्तम होता. नांदेडच्या बॅट मधून असं वाटत होतं चेंडू सीमेच्या बाहेर जातो की काय. मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 36. आता मात्र अतिशय चांगला फटका आहे. यस कॅप्टन कुल चिंतामण याच्या बॅटमधून सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट फटका. ज्या फटके नितांत गरज देखील होती. वीर संघाला तोच फटका चिंतामणीच्या बॅटमधून येतोय. संघाची धावसंख्या देखील 7 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 42. अतिशय कमालीचा फटका देखील पाहिला. आता मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. पुढे मारण्याचा प्रयत्न ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चित थोडासा ऑप्टेकर पद्धतीने चेंडू होता. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार तसा घेता आला नाही. डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे 42. विजयाचं लक्ष 43 धावांचं.
हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थितीवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र, आपण पाहतोय श्री बेताल कोपर सायुत सरपंच उपसरपंच चषक 2022 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. सरपंच आणि उपसरपंच चषक 2022 ही स्पर्धा. या स्पर्धेसाठी ज्या दानशुरांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, अर्थात या स्पर्धेमधून मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले होते, स्वर्गीय गोपीनाथ काथोर पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र चिरंजीव चेतन गोपीनाथ पाटील, उद्योजक कोपर, शीतल चेतन पाटील, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कोपर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच च्या ज्या आकर्षक ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर या स्पर्धेमधून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं आणि तृतीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफीज मला ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली होती, वैकुंठवासी ठाकूबाई बाबू मात्रे यांच्या स्मरणार्थ श्री संतोष बाबू मात्रे उद्योगपती कोपर यांच्याकडनं प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला प्राप्त झाली. त्यांचं तिथे ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. त्यानंतर या स्पर्धेमधून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन अँड बेस्ट फिल्डर साठी श्री प्रवीण जगन्नाथ पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत कोपर यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी. मालिकवीरासाठी कैलासवासी महेंद्र सुरदास पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू संदीप सुरदास पाटील यांच्याकडनं एक आकर्षक ट्रॉफी. या मित्र स्पर्धेमधून ज्यांच्याकडे आम्हाला चेंडूंची उपलब्ध झाली, चेंडूंचे स्पॉन्सर मान्य श्री गोवर बाबू मात्रे, ज्येष्ठ समाजसेवक कोपर, ज्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून आभार प्रकट करतोय. त्यानंतर या स्पर्धेमधून कोल्ड्रिंक्स अर्थातच सितपे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालं, ते फोर्टी संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर सुभाष शांताराम पाटील, उद्योजक कोपर, त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून कौतुक करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेमधून षटकार, चौकार, बेस्ट कॅच, बेस्ट विकेट अँड बेस्ट कॅप्टन अँड बेस्ट प्लेअर टुर्नामेंट आणि शिस्तबद्ध संघ या सर्वांसाठी आकर्षक ट्रॉफी श्री दशरथ पंढरीनाथ घरत उद्योजक कोपर, प्रोप्रायटर दक्षिका वॉटर सप्लायचे मालक यांच्याकडे एक आकर्षक ट्रॉफी आहे. मी सर्वांचं श्री बेताल कोपर संघाच्या वतीनं मनापासून आभार प्रकट करतोय आणि सर्वांचं मोलाचं सहकार्याने, तुमच्याच मोलाच्या सहकार्याने आम्ही ही स्पर्धा, आमच्या स्वप्नातली स्पर्धा या ठिकाणी आम्ही साकारलेली आहे. दिलीप आणि शैलेश. आज बघा मित्र, आज दापोडा प्रीमियर लीग गेली कित्येक वर्षांची परंपरा आहे दापोडा गावाची आणि त्या स्पर्धेचं देखील आज भव्य आणि दिव्य आयोजन. आजपासून त्या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. दापोडा प्रीमियर लीग 2022 ही स्पर्धा नाईट स्पर्धा आहे खास करून आणि त्या स्पर्धेला आज प्रारंभ होणार आहे. त्या स्पर्धेमधून सर्व खेळ संघाचे खेळाडू देखील आपण खेळताना पाहणार आहोत. त्यात आदरणीय कुंदनजी पाटील संघ साहेबांचा देखील संघ असेल. तर सलामी गोलंदाज आपण पाहतोय राजू, वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, संघाच्या पद्धतीने पहिल्या षटकात आलतोय. स्ट्राईक रोडेकडे संधी, डावखुरा फलंदाज दिलीप.
दिलीप पहिला चेंडू फेस करतोय. सुरेख सुंदर उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. फुल लेनचा चेंडू होता. अतिशय चांगला फटका देखील आपण पाहिला. चेंडूला सुंदरसा ऑनराईटचा फटका होता. एक धावगणीची संधी प्राप्त होते. फलंदाज दिलीप याला दिलीप स्वतःचा आणि संघाचा देखील अकाउंट ओपन करतो. या एकदा म्हणजे संघाची धावसंख्या होती बिनबाद 1. 43 धावांचं लक्ष विजयासाठी. 24 चेंडू 43 धावाचं समीकरण प्रतिशत कामागून 11 धावांची सरासरी आहे. 10.75 ची सरासरी आहे. साधारणतः 10 ते 11 धावांची गरज आहे. अगेन्स्ट सुरेख सुंदर आपण मुस्को चेंडूची फेक झाली होती. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. पुढे मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन त्याला रीड करता आली नाही. मिडल बॅट चेंडू त्याला घेता आला नव्हता. एक निर्धाव चेंडू जातोय. दिलीप आता मात्र चेंडूला थोडासा स्वीप केलंय. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस. कुठे थोडंसं क्षेत्रक्षण मिसफिल प्रकरण आपण पाहतो. मनोज याला दोन्ही फलंदाज देखील दक्ष होते आणि ज्या एक धावा एक 2 धावा कन्वर्ट केले जातात. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते ती 4. बिनबाद 4. षटक क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष 43 धावांचं. 24 चेंडू 43 धावा. हॅलो अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सफल होतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 6 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीने थोडीशी संच सुरुवात आपण पाहतोय. साजेशी कामगिरी धावफलकावर दिसत नाही. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 6. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिलं सांघिक. दुसरं गोलंदाज चिंतामण. एक वेगवान गोलंदाज आहे संघातील. कुल कॅप्टन चिंतामण. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम चेंडूची फेक दिली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. फलंदाज शैलेश याचा.
केलं का इशारा? पंच चेंडू बॅट कट आहे का लेग बाईज आहे? बॅट लेग बाईज आहे. बीजाचं लक्ष 43 धावांचं षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो आतापर्यंत धावसंख्या ती 7. चिंतामण अतिशय चांगला फटका स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. पहिल्या दुसऱ्या बॉन्ड्सवर चेंडूला तीन धावा कंप्लीट ना, 3 धावा कंप्लीट झाले. चौथ्या धावेसाठी फलंदाज मध्ये तिसऱ्या पंचांची उपलब्धता नाहीये. तीन धावा कंप्लीट झाले. 3 आणि फलंदाज या ठिकाणी शैलेश बाद झाले. नेक्स्ट बॅट्समन जातोय बंडू. संघाची सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे फलंदाज बंडू. नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून देखील आपण पाहतोय. या 3 धावांनी संघात धावसंख्या 3 पुढे धावसंख्या होते ती 10. बघा विजयाचं लक्ष आहे 43 धावांचं षटक क्रमांक दुसरा 1 बाद 10. पुलचा फटका अतिशय चांगला आपण पाहतोय. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू कलेक्ट केला जाईल का नाहीये. 2 शतकांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जातो. दिलीपच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. अतिशय खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतो. कुठेतरी थोडासा प्रॅक्टिसचा आभास. मनोज आणि नितीन या 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. चौकार येतोय. या चौकारांना संख्या धावसंख्या 4 ने पुढे शकते ती 14. बघा क्षेत्ररक्षक हा गोलंदाजीच्या पाठीचा कणा असतो. जर कणाच मोडला तर गोलंदाज चालेल कसा. नेक्स्ट टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चिंतामण याला आपण पाहिलं होतं. थोडासा स्कायर शॉट होता. आकाशी फटका होता. झेल घेण्याचा प्रयत्न देखील चांगला होता. मात्र घेण्याची संभावना दिसत नव्हती. एकंदरीत बॉडी लँग्वेज आपण विचार केला तर कुठल्या प्रकारे झेल घेतला जाईल असं वाटत नव्हतं. मात्र 2 धावा कंप्लीट केले जातात. 2 धावांची संख्या धावसंख्या 16 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरं बघा विजयाचं लक्ष 42 धावांचं. दुसऱ्या षटकामधून चांगल्या धावा जमा करताना आपण दिलीप याला पाहतोय. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका.
माणिक याच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालेले आहे. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. बंदऱ्यावरती काल्हेर संघाचा कॅप्टन आपण देखील आपलं लगेच रिपोर्टिंग करा. यानंतर बंदऱ्यावरती काल्हेर आणि चालू सामन्यातील विजेता संघाचा सामना असेल त्या अनुषंगाने बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाचा कॅप्टन आपण देखील आपलं लगेच रिपोर्टिंग करा. आपण आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज चिंतामण. अतिशय चांगला फटका. तर मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणी संख्या धावसंख्या पुढे सकते धावसंख्या होते ती 18. प्रतिषटक आपण विचार केला 9 धावांची सरासरी आहे. विजय सलक्ष 43 धावांचे प्रतिषटक मागून आस्किंग रन रेट धावांची जी गती आहे 10.75 म्हणजे साधारण 10 ते 11 धावांची गरज आहे. मात्र पहिल्या 2 षटकात आपण विचारला 12 चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तो थोडासा बॅकफुटवर आहे. फक्त 18 धावा जमा झाले आहेत. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी जे अनुमान गोवे संघाला आवश्यकता आहे 25 धावांची गरज आहे. आस्किंग रन रेट आवश्यक धावगतीची वाढलेली आहे. प्रतिषटकावरून 12.50 सरासरी. सामन्यामध्ये कमबॅक असेल निश्चित. आता मात्र मोठ्या पटक्यानं प्रारंभ करावा लागेल. थोडंसं अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हाय लाईट क्रिकेट खेळावं लागेल ते जनमान गोवे संघाच्या फलंदाजांना. कारण की उर्वरित 12 चेंडूमधून आता विजयासाठी 25 धावांची गरज आहे. बंडेच्या बॅटमधून सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट फटकावरून कार्पेट चेंडू जातोय. शॉट मिडॉनला चांगले क्षेत्ररक्षण देखील आउटफील्ड मधून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. आता मात्र उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी अजून 24 धावांची गरज आहे. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 ज्ञानदेव. अतिशय चांगला फटका. यास चेंडू जाईल जाईल सीमारच्या बाहेर. फलंदाजाला गेस करता आला चेंडूचा अंदाज घेता आला नव्हता आणि चेंडू मात्र मस्तकी उपस्थित दस्तक देताना 1 बॉल कडे चेंडू मात्र फलंदाज क्षेत्ररक्षक माणिक याला बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. मौका भी दिया और चौका भी दिया. कमालीचा फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. फुल लेन्थचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूला स्वीप केलं होतं. चेंडू लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणारा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील दिलीपच्या बॅट मधून येतोय. आता मात्र ज्यामुळे गोवे संघ देखील पलटवार करताना या स्पर्धेमधून
कमालीची बॅटिंग, सलग 2 चेंडूमधून 2 चौकार, संघात धावसंख्या देखील 2 चौकारानं वाढते. 27. आता उर्वरित 9 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 16 धावांची गरज. या ठिकाणी मात्र थोडासा स्क्वेअर मारा आपण पाहतो. आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करते. मंतर संघात धावसंख्या किती पुढे सकते धावसंख्या होते ती 28. येणारे चेंडू 9 आणि विजयासाठी 15 धावांची गरज. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होताना जर्मन गोवे संघ थोडासा मिस टाइम फटका. दोन धावा कंप्लीट करण्याची संधी. 2 धावा संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 30. अजूनही विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा दोन्ही संघांना आता समान संधी आहे. या सामन्याचं पिक्चर आता क्लिअर नाहीये. कुठला संघ या स्पर्धेमधून विजय संपादित याचा प्रश्न जे देखील प्रेक्षकांना असेल. डोलार स्थितीमध्ये सामना आपण पाहतो 50-50 मध्ये पाहतोय. अजूनही कुठल्याही सामन्याचं पिक्चर क्लिअर नाहीये. येणारे 8 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. आता मात्र एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. फलंदाज ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न होता. सफल झाला होता. चेंडूची लाईन त्याला रीड करता आली आणि अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. वैयक्तिक आतापर्यंत 25 धावा दिलीपच्या बॅट मधून देखील आपण पाहिल्यात. कमालची बॅटिंग. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील चांगला आहे. यस मात्र कमालीचा झेल देखील कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. बघा उर्वरित 2 चेंडू मधून कमालीची गोलंदाजी देखील नांदेडच्या माध्यमातून आपण पाहिली. दोन्ही चेंडू डॉट आणि सर्वात महत्वाचा फलंदाज देखील बाद करण्यामध्ये यश मिळतंय. महत्वाचा फलंदाज बाद होतो दिलीप. फुलेंचा चेंडू होता. फटका निश्चित चांगला होता. प्लेसमेंट चांगला म्हणता येणार नाहीये. वाडिश लॉंग ऑन सीमारच्या लगत असलेला क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चूक करत नाही. अचूक असा चेंडूला कलेक्ट करतोय. महत्वाचा फलंदाज बाद होतोय दिलीप. नेक्स्ट बॅट्समन जातो विजय. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 13 धावांची गरज. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. बघा दोन्ही संघांना एक समान संधी आहे. अजूनही सामन्याचा पिक्चर क्लिअर नाहीये. 7 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज आहे आणि पहिला आणि दुसरा चेंडू निश्चितच या स्पर्धेचा एक टर्निंग पॉइंट असेल. गोलंदाज मनोज. एक 2 धावा खेळण्याची संधी. 2 धावा संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते. आता येणारे चेंडू असतील 5 आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. विजयाच्या बॅट मधून सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट फटका. 2 धावासाठी विजय. त्याच्या बॅट मधून 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज मनोज. कमालीचा चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. फलंदाज त्रिफळाची बाद होतोय. क्लिंग बॉल. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. मधल्या स्टेपचा चेंडू आपण ब्लॉक मध्ये चेंडू होता. परिपूर्ण बीट होताना फलंदाज देखील पाहिलं होतं. चेंडू बॅटमध्ये संपर्क त्याला साधता आलं नव्हतं आणि चेंडू सरळ एसट्यानं भेटतोय. फर्निचर बिघडतं या ठिकाणी फलंदाज विजय याचा
सर्वात महत्वाचा चेंडू देखील डॉट होतो. हे दापोडे संघासाठी फार महत्वाचं आहे. आणि आता उर्वरित 4 चेंडूमध्ये विजयासाठी अजून 11 धावांची गरज आहे. आता दापोडे संघ येणारे 4 चेंडू विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. अतिशय चांगला चेंडूला सुंदर ऑन साइडचा फटका देखील आपण पाहतोय. फक्त आणि फक्त एक धावा घेण्याची संधी एकदम संघात धावसंख्या एकीने पुढे स्थिती. आता येणारे चेंडू 3 असतील. विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 10 धावांची गरज. आता स्ट्राईक रोटेट करतो संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज बंडू. माझा मोबाईल काय यास कमालीचा चेंडू अप्रतिम उद्घाटन चेंडूची फेक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा स्पर्श आणि फलंदाज देखील महत्वाचा बाद होतोय बंडू. आता मात्र या सामन्यामध्ये पळून कमबॅक करताना वीरताई दापोडे संघ. नेक्स्ट बॅट्समन श्याम. नेक्स्ट बॅट्समन श्याम जगताप. चेंडूला सुंदरसा अब्रेजचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडऑफला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस, 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. आता मात्र उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. फक्त आणि फक्त एक औपचारिक सामन्यामधून आपण पाहतोय. कारण 1 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र अतिशय खराब चेंडू बघा. बघा 1 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी आता 7 धावांची गरज आहे. मात्र कुठल्या प्रकारचा व्हाईट अथवा नो चेंडू जर आपण टाकला नाही तर निश्चित या सामन्यातून आपण विजय संपादित करू शकता. वीर तानाजी दापोडे. आता मात्र एक अतिशय चांगला चेंडू. फुल्यांचा चेंडू होता. फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर श्याम याला निर्धाव चेंडूची सांगता. आणि ह्याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून देखील संघ पराभूत होतोय. हार्ड लक, जय हनुमान, गोवे अँड गुड लक वीर तानाजी दापोडे. आजच्या स्पर्धेचा विजेता संघ वीर तानाजी दापोडे. निश्चित